व्यवस्थित समजलेला आहे, त्यांनी अभ्यासलेला आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पहा, भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल हे ह्याचा हेतू होता. कशाचा पहा, भूतकाळातील म्हणजे इतिहासात काय असतं तुम्हाला आपण सांगितलं. इतिहास म्हणजे काय असतो, भूतकाळात घडून गेलेल्या क्रमशः घटना म्हणजे कालक्रमानुसार सणानुसार असं सिक्वेन्सनी घटना घडून गेलेला हे सगळं इतिहासात असतं. मग याचा आपल्या वर्तमान काळाशी आणि भविष्य
कशी तर पहा, आपण एखाद्या आता ट्रिपला वगैरे जातो तर बरेच जण गड किल्ले वगैरे बघायला जातात, ठीक आहे. मग आपण एक पर्यटन म्हणून जातो. मग पर्यटन हे देखील महत्त्वाचा भाग आहे कशाचा इतिहासाचा. संग्रहालय प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटन सुद्धा देखील हे महत्त्वाचा त्यांचा सहभाग आहे, ठीक आहे. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते, ठीक आहे. पहा काय होतं, पहा पर्यटनाला आपण गेलो तर काय होतं, लोकांना समजतं इतिहासात काय घटना घडून गेल्या, कोणते प्राचीन मूर्ती वगैरे कोरीवकाम हे लोकांच्या लक्षात येतं. इतिहास काळात बाबा लोकांनी असे इतके ते प्रगल्भ होते क्षेत्रांमध्ये, त्यांच्या कोरीवकाम देखील अति उत्तमरित्या त्यांनी केलेले आहे. त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू लोकांना गोष्टी इतिहास समजत गेला, उलगडत गेला की लोकांना त्याची आवड निर्माण होते लोकांच्या मनामध्ये. समाजामध्ये देखील जनजागृती होती इतिहासाबाबतीत, त्यांची आवड निर्माण होती, इतिहासाची त्यांना जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांचे एक मिनिट पहा, तसेच त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या गावात प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये ते सहभागी होऊ लागतात. मग आपण एखाद्या पर्यटनाला आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर मग पहा तिथं आपण जर आपल्याला तिथलं माहिती कळतं, मग आपल्याला असं हळूहळू काय झालं, लोकांच्या मनामध्ये समाजात इतिहासाची जाणीव निर्माण झाली, लोकांना समजू लागलं इतिहासाचं महत्त्व. मग इतिहासाच्या वस्तू जतन करणे, साहित्य हे लोकांची जबाबदारी असते, त्यांची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे ते त्यांच्या शहरात त्यांच्या गावात ज्या इतिहासाच्या स्थळं आहेत, ठीक आहे, प्राचीन जी स्थळं आहेत त्यांचे जतन करण्याच्या ज्या काही संस्था असतात त्यामध्ये पण लोकांचा हळूहळू सहभाग असा वाढू लागला. हे देखील बदल घडून येतात, ठीक आहे. पहा आता सेकंड पॉईंट पाहू आपण, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. का बरं, पहा उपयोजित इतिहास तर आपला पॉईंट पाहून झाला. म्हणजे उपयोजित इतिहास म्हणजे थोडक्यात काय होता की बाबा भूतकाळामध्ये जे घडून गेलेल्या घटना असतात क्रमशः तो असतो इतिहास. मग तो इतिहास आपल्या लोकांच्या वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी कसा उपयोगी आहे हे आपल्याला कशातला कळतं, सगळं उपयोजित इतिहास याच्यासाठी महत्त्वाचा आहे. उपयोजित इतिहास म्हणजे काय, जणांसाठीचा इतिहास, ठीक आहे. आता इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो, बरोबर, ठीक आहे. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवर आधारलेली असते, बरोबर आहे ना. पहा मनुष्य आधी कसा होता, माकडाच्या स्वरूपात होता, नंतर तो आता मानव आपण झालो सगळे, ठीक आहे. पहा मग मला सांगा, वर्तमानात दिसणाऱ्या ज्या जीवनाची घडण आहे, मग माणूस कसा बदलत गेला, म्हणजे गोष्टी कशा बदलत गेल्या, कुठपासून तर इतिहासामधून. मग भूतकाळात पहा वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण म्हणा किंवा नुसतं घडण म्हणा, हे कशाशी रिलेट संबंधित आहे, तुमच्या इतिहासाशी संबंधित आहे, ठीक आहे. त्याच्यावरती ती गोष्ट आधारलेली असते. आपण वर्तमानात कशा आहोत, काय काय बदल घडून गेले बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये, मग ते कशाशी रिलेटेड, तुमच्या इतिहासाशी रिलेटेड, ठीक आहे. पहा या घटना राजकारण, सामाजिक धार्मिक संघटना, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रात घडलेल्या असतात. पहा मग या सगळ्या घटना असतात ज्या घटनांवर अवलंबून असतो ना, आपल्या आधारलेले असते आपले वर्तमान काळ. तर त्या घटना कुठल्या घटना असतात, त्या तुमचे राजकारण असू शकते, तुमचे सामाजिक किंवा एखादी धार्मिक संघटना असू शकते, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान या सगळ्यांमध्ये जे बदल घडून गेले इतिहासकालीनपासून आतापर्यंत, त्या सगळ्याचा प्रभाव दिसतोय की आपल्याला वर्तमान काळात, ठीक आहे. पहा आता प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो, बरोबर आहे. तुमचा हा विज्ञानाचा वेगळा इतिहास आहे, बरोबर आहे ना. विज्ञानात पहिलं कसं होतं, विज्ञान आता कसं प्रगल्भ झालेलं आहे, हा सगळा विज्ञानाचा इतिहास तर आहे की आधीपासून आतापर्यंत त्याची कशी वाटचाल झाली, हे सगळं तुमच्या विज्ञानाच्या इतिहासामध्ये. म्हणजे प्रत्येक हे जे घटना आहेत, प्रत्येक जे
विज्ञानाचा अभ्यास आपण का केला पाहिजे? पहा, आपण जे वैज्ञानिक शोध लावतो, मग आपण आतापर्यंत आपल्या विज्ञानामध्ये भरपूर असं आपण संशोधन केलेलं आपल्याला आढळून येतं. पहा, भरपूर असे शोध लावलेले गेलेले आहेत. ठीक आहे. मग जे विज्ञानात शोध लावतात ते सिद्धांत मांडले जातात. यांचा कालक्रम म्हणजे ते कुठल्या काळात झाले, कोणत्या साली झाले, या सगळ्याचा कालक्रम आणि त्या शोधामागीचे कारण. मला सांगून गरज असल्याशिवाय ते शोध नाही लावले. ठीक आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज निर्माण होते त्या गोष्टीचा तर माणूस शोध लावतो. ठीक आहे. मग त्याचे कारण परंपरा याची साखळी जी असते, मग त्यांची कारणे, तो एखादा शोध लावला, मग तो शोध का लावला असेल, त्याची काय गरज होती का मनुष्याला. ठीक आहे. त्याचा काय उपयोग होऊ शकतो, भविष्यकालीन काय उपयोग आहे का, वर्तमानकालीन काय असू शकतो, भूतकाळातील लोकांना कशा दृष्टीने त्याचा उपयोग झाला, या सगळ्याचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक जो शोध इतिहास आहे विज्ञानाचा, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठीक आहे. हा पॉईंट समजला. तुम्हाला का आवश्यक आहे विज्ञानाचा अभ्यास करणे? गरज ही शोधाची जननी आहे. आताच मी सांगितलं तुम्हाला, गरज, माणसाला जर गरज असेल तर माणूस सर्व शोध लावतो. गरजच नसते. आता तुम्हाला आता बघा, आपल्या लाईटीचा शोध लावलेला आहे, बल्बचा शोध लावला, गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. मला सांगा, या सगळ्या गोष्टी जर शोध लावलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा जर शोध लावण्याची काहीतरी गरज असेल म्हणून तो शोध लावला मनुष्याने. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात गरज ही शोधाची जननी असते. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्तता करणे आणि जिज्ञासांचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले आहेत. पहा, मी आता सांगितलं, अनेक जे शोध लागलेले आहेत
म्हणजे वर्तमान